तर मित्रांनो, पॅरानॉमा पॉईंटला 2 रस्ते आहेत. एक तर दस्तोरी पार्किंगपासून आणि चेकिंग केल्यानंतर आतमध्ये माथेरानच्या एंट्रन्सच्या आतमध्ये, तर इथून पण जाऊ शकतो आपण. तर आपण इथून जाऊया. मी इकडे विचारलं की इथून जवळ आहे, तर हे कुठे तुम्हाला मी दाखवतो. जसं माथेरानची एंट्री केल्यानंतर, हे बघा, माथेरानची एंट्री केल्यानंतर हा रोड जातो अमन लॉजला. तर अमन लॉजच्या इथेच आतमध्ये हा रोड जातो पॅरानॉमा पॉईंटला. इथून 2 किलोमीटर आहे, ते आपण कवर करूया. हा पॅरानॉमा पॉईंट स्टार्ट होतो. तर अशा तऱ्हेने मित्रांनो, जवळ मी 45 मिनिटचा आपला ट्रेल कंप्लीट करून पोचलो आहे पॅरानॉमा पॉईंटच्या इथून. तर पॅरानॉमा पॉईंटच्या इथे सर्वात प्रथम मला तो पे फोर्ट दिसतोय. हा माझा पहिला ट्रेकिंग होता. मी माझ्या मित्रासोबत केला होता. पहिला माझा ट्रेक हाच होता डायरेक्ट, आणि तो पण माथेरानच्या रूटने नाही, दुसऱ्या रूटने. तो डिफिकल्ट ट्रेक आहे. त्याचं नाव तुम्हाला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दाखवेन. त्या ट्रेनने गेलो होतो. एकदम डिफिकल्ट आहे, आणि तोच माझा पहिला ट्रेक होता. मस्त इथून असं वाटतंय. ते वरती गणपतीचं मंदिर आहे मे बी, आणि अच्छा इथूनच या साईडला पूर्ण आपली घरं दिसत आहेत, बिल्डिंग दिसत आहेत. आणि आता या साईडला तुम्हाला दाखवतो. या साईडला जो पेट फोर्टला जाताना जो गणपती तुम्हाला दिसतोय की नाही, तो बघा, तो गणपती तो दिसतो. आणि इथून माथेरान जायची ट्रेल दिसते. तर इथून मस्त व्ह्यू दिसतो. आता थोडं ऊन आहे, पण व्यर्थ आहे इकडे येण्यासाठी. मस्त आहे. चला जातो. मस्त जर्नी होती माथेरानची, खूप मजा आली. बाय बाय गाईज.